परमात्मापर्यंत पोहोचत नाही, याचं उत्तर तुम्हाला देते. एक यात्रेकरू असतो, तो प्रवासाला निघतो. जाता जाता त्याला एक नदी लागते आणि एव्हा रात्रही झालेली असते. परंतु तो विचार करतो, आता जर विश्राम केला तर माझी ही रात्र वाया जाईल. मग तो काय करतो, तिथे ज्या नौका लावलेल्या असतात, तर तो म्हणतो की मी ह्या नावेत एखाद्या बसतो आणि पहिलं तरी जातो, रात्रभर प्रवास करतो. तो काय करतो, नौका घेतो आणि वल्हवत राहतो. पण जेव्हा उजाडतं तेव्हा तो बघतो की तो जिथून निघालेला असतो तिथेच असतो. कारण का बरं, की त्याने नौका तो वल्हवत तर असतो, परंतु त्या ज्या बांधलेल्या दोऱ्या असतात त्या मात्र तो काढायला विसरतो. आपलंही अगदी तसंच आहे. आपण खूप काही करत असतो, परंतु आपली जी नातीगोती आहेत, जी बंधनं आहेत, काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण सोडतच नाही आणि त्यामुळे ह्या मोहपाशात आपण अडकून राहतो, बांधून घेतो स्वतःला. पण बघा, तुम्ही कधी कनेक्ट होणार आहात, जेव्हा इथल्या सगळ्या गोष्टींची तुम्ही डिस्कनेक्ट होणार आहात, तेव्हाच त्या परमात्म्याशी तुम्हाला कनेक्ट होत आहे.